एक 24 वर्षाचा तरुण आहे. हा तरुण काही कामानिमित्त बँकेमध्ये गेलेला होता. सोबत त्याचे वडील देखील होते आणि त्याचं पुढच्या काही दिवसांमध्ये लग्न देखील होतं. असा हा तरुण बँकेमध्ये लग्नानिमित्त काही पैसे काढून आणण्यासाठी गेलेला असताना परतीच्या वाटेवर होता. तर वाडा, सावरखेडा, तालुका गंगापूर रस्ता, तारीख होती 28 मार्च आणि दुपारी 1 वाजण्याचा सुमार होता. हा जो पवन मोरे, हा 24 वर्षाचा तरुण ज्यावेळेला परतत होता, त्यावेळेला त्याचा प्रथमदर्शनी ॲक्सिडेंट झाला आणि हा पवन रस्त्याच्या एक बाजूला पडलेला होता, लहूलुहान अवस्थेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला त्याचे वडील पडलेले होते. वडिलांच्या पायाला दुखापत झालेली होती. एकंदर असं चित्र दिसत होतं, की या ठिकाणी खूप वाईट असा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि हा जो मुलगा आणि वडील हे मदतीच्या प्रतीक्षेमध्ये त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर पडलेले होते. काही वेळानंतर पोलिसांना फोन केला जातो. पोलीस त्या ठिकाणी येतात. पोलीस तपासाला सुरुवात होते. कारण हा जो अपघात होता, हा अपघात आहे की काही याच्यामध्ये अजून काळबेरा आहे, या अँगलनी दोन्ही अँगलनी पोलिसांनी तपास करण्याला सुरुवात केली. कारण हा अगदी 24शीतला तरुण, लग्न समोर होतं आणि घरामध्ये लग्नाची धामधूम होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. अशा परिस्थितीमध्ये या तरुणाचा अपघात होणे आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबावर खूप वाईट वेळ आलेली होती. तर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना खूप विदारक अशी परिस्थिती, खूप विदारक अशी त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी ज्याला आपण म्हणू शकतो, ते त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आलं. तर हा पोलिसांचा तपास पुढे जात असताना पोलिसांनी ज्या प्रकारे तपास सुरू केला आणि काही वेळातच म्हणजे 28 मार्चला घडलेली घटना आणि त्याच्यानंतर समोर आलेलं हे सगळं चित्र आणि पोलिसांची कामगिरी याच्यातून निश्चितच संभाजीनगर पोलिसांना एक सलाम करावासा वाटतोय. आता ही घटना नक्की काय होती, कशी होती, का घडलेली होती, खरोखर हा अपघात होता की काही कट कारस्थान होतं, कॉन्स्पिरसी होती, हे या माध्यमातून आपण बघूया, समजून घेऊया. तर पवन शिवराम मोरे, वय वर्ष 24, जुने ओझर, तालुका गंगापूर, संभाजीनगर, हा 24 वर्षाचा शेती व्यवसाय करणारा तरुण, मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचं लग्न देखील ठरलेलं होतं. हा परतत असताना अपघात आणि अपघातानंतर पोलिसांचा तपास इथपर्यंत आपण ही घटना बघितलेली आहे. पण वरवर जसं दिसतं तसं नसतं. या घटनेला अनेक फाटे होते, अनेक पाळंमुळं होती, जे पोलिसांच्या तपासामध्ये सिद्ध झालेले आहे. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने साहेब या घटनेचा संपूर्ण तपास अजूनही करत आहेत. ज्या वेळेला तपासाअंती काही गोष्टी समोर आल्या, की हा वरकरणी दिसणारा अपघात नसून याला हा अपघात घडवून आणलेला होता. यांच्या दुचाकीला ठोकर मारण्यात आलेली होती आणि या पवन शिवराम मोरे या तरुणावर काही वेळेला त्यांची जी जीप होती, जी बोलेरो गाडी होती, ही 2-4 वेळेला त्या तरुणावर घातलेली होती आणि त्याला त्याच्यामध्ये मारण्यात आलेलं होतं. या घटनेचं, ही घटना होण्यामागे, ही घटना घडण्यामागे काही गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये मागे घडलेल्या होत्या. जसं की पवन मोरे हा जो 24शीतला तरुण आहे आणि याचा मामाचा मुलगा विशाल नवले याचा प्रेमविवाह झालेला होता आणि हा प्रेमविवाह सचिन वाघचौरे याच्या बहिणीशी झालेला होता. सचिन आणि विशाल वाघचौरे. बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध लग्न होत असेल, प्रेमविवाह होत असेल, तर त्या घरच्यांना निश्चित काही काळासाठी राग असतो. काही काळानंतर तो राग शांत देखील होतो आणि पुन्हा ही 2 घरं एकत्र येत असतात. तसं झालं देखील पाहिजे. पण हा जो सचिन किंवा विशाल वाघचौरे यांच्या मनामध्ये ही आग सतत खतखतत होती, की माझ्या बहिणीचं प्रेमविवाह झालेला आहे आणि हा त्यांना मान्य नव्हता आणि त्यांना कुठेतरी अशी मनामध्ये ही होती, शंका होती, की हे जे प्रेमविवाह आहे, या प्रेमविवाहाच्या मागे पवन मोरे हा जो विशाल नवले याचा मावस भाऊ आहे, याचा काहीतरी हात आहे. म्हणजे यांनी फूस लावलेली आहे. याच्यामुळे आपली बहीण पळून गेली, याच्यामुळे यांचं लग्न झालं.
आणि इतक्या वर्षांची सल यांच्या मनामध्ये होती आणि त्याच्याचमुळे मग यांनी इतका मोठा निर्णय घेतला की ऐन लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या 24शीतल्या तरुणाचा ॲक्सिडेंटच्या स्वरूपामध्ये जाऊन याचा खून केलेला होता, याला हत्या केलेली होती. आणि हा जो प्रेमविवाह आहे, हा होऊन गेल्यानंतर अशा प्रकारे ही जी घटना समोर आलेली होती, हे संपूर्ण प्रकरण घडलेलं होतं. हे तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. जे वृत्तपत्रांमध्ये आलेलं होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अजूनही या प्रकरणामध्ये पोलीस तपास चालू आहे. पण याच्यामध्ये तात्पर्य काय, की 2 सज्ञान व्यक्ती आपला निर्णय घेत असतात आणि आपल्याकडे कायद्याने या गोष्टीला पूर्णपणे संमती आहे. 18 वर्ष झालेली मुलगी, 21 वर्ष पूर्ण झालेला मुलगा हे आपल्या इच्छेने, आपल्या मर्जीने लग्न करू शकतात, सुखाने संसार करू शकतात, हे असा आपला कायदा सांगतो. याच्यामध्ये आपण आपल्या बऱ्याच वेळेला अशा स्वरूपामध्ये ज्या घरामध्ये घटना घडतात तिथे खूप भावनिक उलथापालथ होत असते आणि बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी सहन होत नाहीत अनेक ठिकाणी, अनेक कुटुंबामध्ये. पण अशा प्रकारे कायदा हातात घेतल्यामुळे आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेत असतो. या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शिकवण हीच असेल की आता ज्यांच्याकडून हे कृत्य झालं त्यांना तुरुंगात जावं लागेल, केसेस होतील, कोर्ट कचऱ्या होतील आणि आयुष्यभराचा डाग माथी लागून राहील. आणि ही जी मुलगी आहे ही सुद्धा तिच्या संसारामध्ये दुःखी राहील. ऐन लग्नाच्या उंबरठ्यावर ज्याचं लग्न आहे हा मुलगा गेला तर ती मुलगीसुद्धा दुःखी राहील. आणि असे अनेक 4-5 परिवार एकंदर त्यांना दुःख भोगावं लागणार आहे. एका छोट्याशा भावनिक आताताईपणामुळे, एक चुकीचा निर्णय घेतल्यामुळे 4 ते 5 कुटुंब याच्यामुळे यांना दुःखामध्ये गेलेली आहेत, कायमस्वरूपी दुःखामध्ये गेलेली आहेत. तर अशा प्रकारे निर्णय जर का घेण्याची वेळ आली तर आपण कायद्याचा आधार घ्यावा, कायद्याने चालावं. कायद्याचं राज्य आहे, कायद्यावर विश्वास देखील ठेवावा. वेळ लागेल पण न्याय मिळेल ही भावना आपण आपल्या मनात ठेवावी. भेटूया पुन्हा एकदा अशाच काहीतरी शिकण्यासारख्या, आपल्याला घेण्यासारख्या, बोध घेण्यासारख्या घटनेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.